करण्यात यावी। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे खते, बियाणे, औषधे व इतर कृषी निविष्ठांचे पुरवठादार यांची गेल्या 15 वर्षातील आर्थिक व्यवहाराची तपासणी आयकर विभागामार्फत करण्यात यावी, अशा प्रकारची मी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्या परवा, जर परवा वेळ दिली तर परवा, आणि नाही वेळ दिली तर सोमवारी किंवा मंगळवारी साहेबांकडे ही मागणी करणार आहे। याचं PDF 43 कंपन्या, आणखी सुद्धा काही कंपन्या त्या ठिकाणी आहेत, तर त्या कंपन्यांची सुद्धा नावं मी तुम्हाला देतो। कृपया ही नावं महाराष्ट्राच्या पुढे आणावी। आणि मी म्हणतोय त्याच्यात तथ्य यास्तव आहे की तुम्ही आत्ता इथं उठून आष्टीमध्ये जाताना पाटोद्यात जा, बीडमध्ये जा, बीड मधल्या कृषी सेवा केंद्रांना विचारा की हे लोक स्वतःच्या कंपन्यात केलेला माल लिंकिंगसाठी त्यांच्यावर थोपवतात का नाही, आणि शेतकऱ्यांना फसवणं। आणि हे किती गंभीर आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे होतंय, हे दुर्दैव आहे। 43 कंपन्यामध्ये फार तर हे 30 एक अधिकारी असतात। 30 अधिकाऱ्यांच्या 43 कंपन्या। हे काय, ते दिलीप पाटील आणि विकास पाटील 2, हे कोणी कृषी मंत्री हो, त्याला हे शिकवायला हेच होते ना। कृषी मंत्री कोणी हो, मी एकटा काय धनंजय मुंडेंवर म्हणत, त्याच्या माग पुढं आता नवीन बी आला तर त्याला रफिक नाईकवाडी सुद्धा आहे ना, ते महत्वाचं। हे रफिक नाईकवाडी, संजय, ह्याचं 2दा नाव आहे, संजय पाटील आहे, नंदकिशोर राजाराम आहेर आहे, मधुकर चौधरी, भारत रणवरे, किरण जाधव एकटा 11 वेळा आहे। म्हणजे कदाचित हे 25च अधिकारी असतील। 25 अधिकाऱ्यांनीच महाराष्ट्र खाऊन टाकलाय। नाही, किरण जाधवच्या वरच्या आका, किरण जाधव या दोघांचा शिष्य आहे। या दोघं जे पाटील आहेत यांचा शिष्य आहे। मनोज वेताळ आहे 2-3 वेळा, 4 वेळा आहे मनोज कुमार वेताळ, ADO सांगली। आणि हे मेजर कोल्हापूर, पुणे, बरं का, सातारा जिल्ह्यात नाहीत कंपन्या। हे बघा, नरेंद्र रामचंद्र पात्रे मुलगा, त्याची कंपनी। आणि तंत्र अधिकारी दक्षता पथक, नरेंद्र बारापत्रे हा आता सध्या तंत्र अधिकारी। मधुकर चौधरी इकडे नाव घेतलं, कृषी विकास अधिकारी, सेवानिवृत्त आहे। याच्या नातेवाईकाच्या याच्यावरती कंपनी कुठे आहे, लीना राजेश अरुण चौधरी, हे यांची पण लिमिटेड कंपनी आहे। आणि इथे राजेंद्र माळोदे ADO, 25 सुद्धा नाहीत, हे 20च लोक असतील। हे 20 लोकांनी अख्खा महाराष्ट्र खाऊन टाकला। आणि आम्ही इकडं म्हणायचं अरे खतनीती आहे ना, अमकं व्हाय ना, लोकांमध्ये चर्चा होती। आणि हे 20 लोकांनी, मी तर CM साहेबाला विनंती करणार आहे की ACB, परत हे इन्कम टॅक्स आणि ED, या तिन्ही मार्फत या लोकांची चौकशी करा। महाराष्ट्रातला लिंकिंगचा घोटाळा सगळा बाहेर पडतो आणि महाराष्ट्र एकदा साफसूफ तरी होऊन जाईल। आणि हे चोरी छुपे आहे, कारण हे कोणाच्या लक्षात येणार नाही। 15 वर्ष गुन्हा नियंत्रण मध्ये एक अधिकारी राहतो, 15 वर्ष। हे हजारो कोटी रुपयाचे आहे ना। शेतात तुम्ही पाहताय का, एका जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र किती आहेत, 32 अधिकारी तर क्वालिटी कंट्रोल साठी, हे क्वालिटी कंट्रोल साठी हिंडतच नाहीत। हे या अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्या केलेल्या आहेत, कोल्हापूरमध्ये केल्यात, सांगलीमध्ये केल्यात, साताऱ्यात केल्यात, पुण्यात केल्यात, संभाजीनगर, MIDC, मराठवाड्यात इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही। त्याच्यानंतर ह्यांचेच गोडाऊन कुठं, जिथं हे आहे समुद्राचा कड आहे, तिथं सुद्धा गोडाऊन यांचेच। म्हणजे तिकडून काही मटेरियल यायचं असेल तर त्यांनी यांच्या गोडाऊन मध्ये ठेवायचं, यांनी बोगस केलेला माल तिकडे पाठवायचं, तिकडून ह्यांनी विष्ठा आल्या अशा दाखवायचं।
अरे 20 लोक जर अख्ख्या महाराष्ट्राचे बाप होत असतील तर किती वाईट आहे हा. आणि कृषी विभाग हा सगळ्यात महत्वाचा आहे ना. एक तर हवामानाची अशी परिस्थिती, शेतकरी अडचणीत आहे, त्याला पैसे घ्यायला लिंकिंग लिंकिंग नावाचा जो प्रकार आहे खतामध्ये, युरिया जे कंपनीचा येतो तर त्याच्याबरोबर हे एवढे पॅकेट घ्या, हे तेवढं पॅकेट घ्या, हे कसं काय होतं. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत गेले पाहिजे. इथून पुढं मी आता हे 32 का काय आमच्या जिल्ह्यातले अधिकारी हे सगळ्यांना बोलवून घेणार आहे. उद्या पालकमंत्र्याच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे की एकाने जरी लिंकिंगचं कुठं कोणी सांगितलं आणि जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र आमचेच आहेत, कोणाचे का असणार, जे कोणी पोरं सोरं जे व्यापारी काम करते ते आमचेच व्यापारी. आम्ही त्या सगळ्यांना सांगू एकाचंही लिंकिंगचं खत घ्यायचं नाही. आमच्या जिल्ह्यापुरतं तर आम्ही करू, बाकीच्या जिल्ह्यात ते बघावं. रिइन्स्टेट होतो. मग कोण रिइन्स्टेट करणार. हेच 20 बाप आहेत ना, रफिक नाईकवाडी, किरण जाधव, उमेश पाटील, विकास पाटील, आमका पाटील, हे सगळे हेच आहेत ना. हेच तिथं नोकऱ्याला बसलेले, यांच्याच बायकाच्या नावावरती कंपन्या आहे. त्या कंपन्या अरे MAIDC दाखवलं जातं ह्याला, कृषी महामंडळ MAIDC स्टँडर्ड नाव दिलं. MAIDC कडून माल खरेदी करावा. अजून सुद्धा बरंच आहे. मी पुढचं आणखी एक मुलाखत देणार आहे तुम्हाला कापसाच्या ह्याच्या बाबतीत, तेलबियाच्या बाबतीतली. ही आजची जी आहे ते कृषी खात्याचे. आणि हे जे लिंकिंग आहे हे लिंकिंग कृपया यंदा तरी बंद झालं पाहिजे. आणि यांच्या सगळ्या कंपन्यांच्यावरती रेड पाडल्या पाहिजे. या कंपन्यांचे लेखे तपासले पाहिजेत. आणि अरे हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, असं कुठं असतंय का. आपण बघितलं की गेले काही काळात हा सगळा घोटाळा झाला आणि यामध्ये वेगवेगळे कृषी मंत्री बदलले तरी देखील हे अधिकारी काय माहिती. आणि हे सांगतायत म्हणून हे लिंकिंग होते. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची आणखी कोणाची लिंकिंग आहे का की हे अधिकारी कायम राहत आहेत. मोठ्या पुन्हा याच्यात राजकीय नेत्याचा सहभाग असा नाही काय हे वरच्या पातळीवर जातच नाही ना. फाईल जी आहे अधिकारी मंजूर करण्याची मंत्री लेवल पर्यंत, त्या मंत्र्यालाच लिंकिंग शिकवायची. सोपं गाव का. मी एकटा धनंजय मुंडेवरती आरोप नाही करत. आज धनंजयांना शिकवलं तसं त्याच्या पाठीमागच्या कृषी मंत्र्यांना यांनी शिकवलं. पुढच्या कृषी मंत्र्याला नवीन आला त्याला लगेच शिकवायचं. आणि कंपनी बायकाच्याच कंपन्या मानल्यावर काय राहील. आणि मला सांगा, सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या बायकोच्या नावावर कंपनी स्थापन करता येते का. मुळात पहिला प्रश्न हा आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट होते ना. बायकोच्या आणि पोरांच्या नावावर तुम्हाला कंपन्या कशा करता येते. काही जणांनी आयडिया वापरली, मित्र वापरले, किरण जाधव, नातेवाईक. ही संपूर्ण मागील 10 ते 15 वर्षामध्ये. आता ते कोण कोण आहे ते बघा. सरकार बदललं की तरी बी हे बदलत नाही. मध्ये म्हणजे माग काँग्रेस होतं तरी हे तिथं, फडणवीस साहेब आले तरी हे तिथं, परत आमचं फडणवीस साहेबांना डावलण्यात आलं, आम्ही विरोधात गेलो 2019. उद्धव साहेब आले हे तिथंच, आता परत एकनाथराव शिंदे साहेब आले हे तिथंच. यांच्या बायकान गोडाऊन यांचाच माल. आणि खाली सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचं चला, कारण ह्यांच्या नोकऱ्या त्यांच्या हातात आहेत ना. यांच्या बदल्या, यांचे प्रमोशन, यांचं वाटोळं करायचं. हे जी हुजूर वरून सांगायचं. म्हणजे वर सरकार बोले नाही, अधिकारी बोले दल हाले. आणि हे काय आहे की आम्ही जो बदल्यांचा अधिनियम कायदा केला ना, त्याचे फायदे तितके तोटे सुद्धा झालेले. याच्यातून दिसतंय 3 वर्ष एखाद्या अधिकाऱ्याने तिथं घेतली, त्याला जर बदललं तर ते लगेच मॅटमध्ये जातो, मॅटमधून स्टे आणतो. आणि आमच्या अधिकारी लोकांना विचारलं कसं काय झालं, ते मॅटमध्ये गेला आणि स्टे आला. अरे सस्पेन्शनला सुद्धा मॅटमध्ये जाऊन स्टे आणते ती.
हा जो बदली अधिनियम 2005 आहे ना, याच्या बाबतीत सुद्धा संशोधन करण्याची पाळी मला वाटतं. काही कायदे काही त्यावेळेस ठीक आहे केले, पण याच्यामध्ये जर भ्रष्टाचारांच्याच फायद्यासाठी ते कायदे होत असतील तर त्या कायद्याला मध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे असं मान. अहो हे बघा ना तुम्ही, हे हिंमत काय? मी सगळ्यांचे लिस्ट दाखवतो. पत्नी मुलगा स्वतः 2 पठ्ठ्यांनी तर स्वतःच कंपनी चालू केली. हा, सरकारमध्ये नोकरीला तोच 3 आहेत हे, आर्यन पाटील, चव्हाण आणि विजय कुंभार. आणि सत्यजित जितेंद्र शिंदे हा किरण जाधवचा नातेवाईक. तुमच्या आज लक्षात आलं, या अगोदर का नाही आलं? नाही, मी स्वतः हे बघा, आता ऐका आता माझ्या बाबतीमध्ये लक्षात येण्याचं कारण, मी याचा तारांकित विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 2251 केला आत्ताच्या अधिवेशनात कळाला. मग मी त्यांची माहिती विचारल्यावर हे आलं. माहिती आहे ही आहे माहिती. कारवाई कोणीच केली नाही यांच्यावर. आता हे मालक झालेत ना, हे 20 लोक महाराष्ट्राचे मालक होऊन बसले. गेल्या 10-15 वर्षापासून यांचा नंगानाच चालू आहे. अरे हे कोणता डान्स आहे हा? हे कोणता प्रकार आहे? हे असं करता येतं का? स्वतः कंपन्या स्थापन करता येतात का? बायकांच्या नावावर, मुलांच्या नावावर, मित्रांच्या नावावर, नातेवाईकाच्या नावावर कंपन्या स्थापन करता येतात का? अरे तुमचं काम काय आहे? कंट्रोल हे ठेवायचं. शेतीवरती आणि निविष्ठा म्हणजे जे खतं, बियाणं, कीटकनाशक शेतकऱ्याला जातात, त्यांचा दर्जा ते व्यवस्थित जातात का? ह्यासाठीच आमच्या टॅक्समधून, आमच्या गरिबाच्या लोकांच्या टॅक्समधून